घरात दिव्यांची रोषणाई झगमगत होती. फुलांच्या माळांनी सजलेलं मोठं अंगण, गजबजलेलं स्वयंपाकघर, हसण्या बोलण्याचे आवाज आणि शहनाईचा मंद स्वर. सगळीकडे उत्सवाचं वातावरण पसरलं होतं. शहरातील प्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर अमेय देशमुख यांच्या धाकट्या मुलाचं लग्न होतं. प्रतिष्ठा, पैसा आणि मानमरातब यांचं प्रतीक असलेलं हे घर त्या दिवशी आणखीनच उजळून निघालं होतं. पाहुण्यांची एवढी गर्दी होती की मोठं घर सुद्धा लहान वाटत होतं. नात्याने दूरचे लोकही अगदी जवळचे वाटत होते आणि काही अगदी जवळचे असूनही परके भासत होते. प्रत्येकजण लग्नाचा आनंद घेत होता. पण या गोंधळात काही नजरा कुजबुजत होत्या. काही प्रश्न हवेत तरंगत होते. त्या प्रश्नांचं उत्तर होती समीरा. ती नात्याने या घरातली नव्हती, तरी तिचं वावरणं, तिचा आत्मविश्वास आणि विशेषतः डॉक्टर अमेय यांच्या शेजारी तिची कायमची उपस्थिती हे सगळं लोकांच्या नजरेत भरत होतं. घराची खरी मालकीन होती सुमेधा देशमुख. साधी, सोज्वळ, शांत. तिच्या चेहऱ्यावर कायम एक मृदू हास्य असायचं. कपाळावर मोठी कुंकूची टिकली, साधी साडी आणि डोळ्यात एक खोल शांतता. ती कमी बोलायची, पण तिच्या प्रत्येक कृतीत प्रेम असायचं. पाहुण्यांची काळजी, घराची व्यवस्था, मुलांची जपणूक तिनं आयुष्य या घरासाठीच घालवलं होतं. पण तिच्या शांततेच्या मागे एक खोल वेदना दडलेली होती. ती म्हणजे समीरा. समीरा आधुनिक होती, बोलकी, हुशार आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड विश्वास असलेली. तिचं सौंदर्य परिपूर्ण नव्हतं, पण तिच्या वागण्यात एक वेगळंच आकर्षण होतं. डॉक्टर अमेय आणि समीरा यांची ओळख एका वैद्यकीय परिषदेत झाली होती. चर्चा सुरू झाली, विचार जुळले आणि हळूहळू ती मैत्रीत बदलली. मग ती मैत्री आणखीन खोल गेली. असं नातं ज्याला समाजात नाव नसतं, पण अस्तित्व मात्र ठळक असतं. सुमेधाला सगळं माहीत होतं, पण ती गप्प होती. कारण तिला भीती होती घर तुटण्याची, तिला भीती होती मुलं दूर जाण्याची आणि सर्वात मोठी भीती समाजाची. लग्नाच्या तयारीत सगळे व्यस्त होते. रात्री उशिरा सगळे झोपले, पण सुमेधा जागी होती. ती बाल्कनीत बसली होती. खाली बागेत समीरा आणि अमेय काहीतरी बोलत हसत होते. ते हसणं सुमेधाच्या मनाला टोचत होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी कमी पडले का, तिने स्वतःलाच विचारलं, पण उत्तर नव्हतं. तेवढ्यात मोठा मुलगा आदित्य तिच्या जवळ येत संतापून म्हणाला, आई, तू का गप्प बसतेस? माझे मित्र माझी थट्टा करतात, मला लाज वाटते. सुमेधा शांत होती. ती म्हणाली, घर टिकवणं कधी कधी स्वतःला गमावणंच शक्य होतं, पण आई, तू स्वतःलाच हरवते आहेस. हा प्रश्न मात्र तिच्या मनात घर करून राहिला. एके दिवशी सुमेधाने धाडस करून समीराशी बोलायचं ठरवलं. तू हे सगळं का करतेस? तिने थेट विचारलं. समीरा थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, कारण मला कधीच काही मिळालं नाही. ना घर, ना प्रेम, ना आपलेपणा. जे मिळालं ते मी सोडू शकत नाही. सुमेधाला तिची वेदना जाणवली, पण त्याने प्रश्न सुटला नाही. दुसऱ्या दिवशी लग्न होऊन नववधू घरात आली. सगळे आनंदात होते. ती प्रत्येकाच्या पाया पडत होती. तेवढ्यात कोणीतरी टोमणा मारला. अगं, त्यांच्याही पाया पड, त्या पण घरातल्या मोठ्या आहेत. समीरा पुढे आली. क्षणभर शांतता पसरली. आदित्यचा राग उफाळून आला. तो काही बोलणार इतक्यात सुमेधा पुढे आली, पण यावेळी ती शांत नव्हती. सुमेधा ठाम आवाजात म्हणाली, थांबा. सगळे स्तब्ध. या घरात मोठं कोण आहे हे आज स्पष्ट करायची वेळ आली आहे. डॉक्टर अमेयही चकित झाले. सुमेधा पुढे म्हणाली, मी आजपर्यंत गप्प राहिले, घरासाठी, मुलांसाठी, पण याचा अर्थ मी कमकुवत नाही. तिने समीराकडे पाहिलं. तुझी वेदना मला कळते, पण दुसऱ्यांचं आयुष्य तोडून स्वतःचं बांधणं योग्य नाही. आमचं हसतं खेळतं घर तुझ्यामुळे तुटतं आहे आणि मी तसं होऊ देऊ शकत नाही. त्या रात्री सुमेधाने निर्णय घेतला. ती घर सोडणार नव्हती, पण ती स्वतःला हरवणारही नव्हती. तिनं अमेयसमोर अट ठेवली, या घरात सन्मानाने राहायचं असेल तर त्यांना त्यांची सीमा स्पष्ट करावी लागेल, नाहीतर घर आणि मुलांना सोडून जावं लागेल. काही दिवस तणावात गेले. घरातल्या त्या रात्रीनंतर सगळंच बदललं. सुमेधाने पहिल्यांदाच स्वतःसाठी आवाज उठवला होता. तिच्या डोळ्यात भीती नव्हती. अमेय मात्र काही दिवस गोंधळलेलेच होते. सवयीने ते पुन्हा समीराकडे वळत, पण प्रत्येक वेळी सुमेधाचा शांत पण ठाम बोलणं त्यांच्या मनात उभं राहत होतं. घरातली मुलं, विशेषतः आदित्य, पहिल्यांदाच आईकडे अभिमानाने पाहू लागला. एका संध्याकाळी समीरा नेहमीप्रमाणे आली होती, पण आज वातावरण वेगळं होतं. कोणी तिच्याशी तसं बोलत नव्हतं, कोणी तिला थांबवत नव्हतं. ती थोडा वेळ थांबली आणि मग अमेयकडे पाहत म्हणाली, आज मी जाते. अमेय चकित झाले. अचानक? समीरा हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. अचानक नाही, उशिरा घेतलेला निर्णय आहे. क्षणभर शांतता. ती पुढे म्हणाली, मला नेहमी वाटायचं मला जे कधी मिळालं नाही ते इथं सापडलं, पण आता कळतंय ते माझं नव्हतंच.
अमेय काही बोलू शकले नाहीत. समीरा सुमेधासमोर आली. तू हरली नाहीस, तू जिंकलीस, कारण तू स्वतःला हरवू दिलं नाहीस. सुमेधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. समीरा निघून गेली, यावेळी कायमची. त्या रात्री अमेय बराच वेळ एकटे बसले होते. पहिल्यांदाच त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला, मी काय गमावलं असतं? उत्तर स्पष्ट होतं, घर, मुलं आणि सुमेधा. ते हळूहळू सुमेधाजवळ आले. माफ करशील? त्यांनी हलक्या आवाजात विचारलं. सुमेधाने थेट उत्तर दिलं नाही. ती म्हणाली, माफ करणं सोपं असतं, विश्वास परत मिळवणं कठीण असतं. अमेय मान खाली घालून उभे राहिले. मी प्रयत्न करेन, ते म्हणाले. दिवस गेले. बदल लगेच झाला नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी बदलू लागल्या. अमेय आता घरी वेळ द्यायला लागले, कुटुंबासोबत बसायला लागले आणि सर्वात महत्त्वाचं, सुमेधाला गृहीत धरणं बंद केलं. एक दिवस घरात पुन्हा सण होता. यावेळीही रोषणाई होती, हसणं होतं, पण काहीतरी वेगळं होतं. सुमेधा मध्यभागी उभी होती, आत्मविश्वासाने. अमेय तिच्या शेजारी होते. यावेळी खऱ्या अर्थाने आदित्य हसत होता आणि सुमेधाच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच मृदू हास्य होते. पण यावेळी त्या हास्यामागे वेदना नव्हती, स्वाभिमान होता. लक्ष्मण रेषा अजूनही आहे, पण आता ती कोणीतरी आखलेली नाही, ती सुमेधाने स्वतःसाठी आखलेली आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.